चॅनलमध्ये आपले स्वागत। दासबोध समर्थ अभ्यास फाउंडेशन तर्फे श्री समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर 2 अभ्यासक्रम। डॉक्टर विजय लाड। श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या अस्पर्शित वाङ्मयावर दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या व्यासपीठातर्फे लवकरच 2 अभ्यासक्रम श्री समर्थ रामदास स्वामी साहित्य अध्यासन या नावाने चालू करण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती संचालक विजय लाड यांनी हिंगोलीत दिली। ते पुढे बोलताना म्हणाले की या संदर्भात नुकतीच पुणे येथे दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनद्वारे घेण्यात आलेल्या 2 दिवसीय बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन श्री रामदास स्वामी यांच्या अभंग, पंचके, हिंदी पदावल्या, भारूड, गोंधळ, लोकसाहित्य रचना यावर 5 वर्षांचा अभ्यासक्रम विद्याताई लवेकर पुणे यांच्या अध्यक्षतेखाली तर वय वर्ष 20 ते 35 या वयोगटातील तरुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने समर्थ रामदास स्वामींचे वाङ्मय मानवी जीवनातील अनेक समस्यांवर कसे मार्गदर्शक आहे हे सांगणारा 6 महिने कालावधीचा उपक्रम कराड येथील श्री विवेक सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली राबवला जाईल। दोन्ही उपक्रमांचा अभ्यासक्रम निश्चित करणे, संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे पीडीएफ किंवा दृकश्राव्य माध्यमातून तरुणांना आकर्षित करणारा एक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम देण्यासाठी वेगवेगळ्या समितींची रचना करण्यात आली आहे। दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनची एक शाखा म्हणून श्री रामदास स्वामी साहित्य अध्यासन देश विदेशात लवकरच कार्यरत होईल असा विश्वास फाउंडेशनचे संचालक डॉक्टर विजय लाड, सौ मेधा कुलकर्णी, सौ अपर्णा वांगीकर आणि फाउंडेशनच्या कोर टीम मधील सदस्यांनी व्यक्त केला आहे। देशातल्या अनेक राज्यांमधून समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार आहेत। 2 दिवसीय बैठकीचा प्रारंभ श्री रामदास स्वामी आणि 40 वर्षापूर्वी दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे बीजारोपण करणाऱ्या अक्का स्वामी बेलनकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला, तर समारोप कल्याणकारी प्रार्थनेने झाला। समर्थ संप्रदायातील क्रांतिकारी दिशा देणाऱ्या या 2 दिवसीय बैठकीच्या यशस्वीतेसाठी सौ वृंदा जोगळेकर, सौ प्रीती जोशी, ओमकार जोशी, बाळासाहेब पाटील, पुरुषोत्तम वांगीकर, आनंद जोगळेकर, सौ शमिका खदळकर, सौ माधवी पानसे, अनिल वाकणकर, सौ विनया विद्वान, सौ शुभदा थिटे, विनायक विधान्स, विजयाताई सबनीस, संतोष सोपरे, विवेक थिटे यांनी परिश्रम घेतले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।